जय महाराष्ट्र मित्रांनो. मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही बातमी वाचली असेल की पिंपरी चिंचवडमध्ये चिखली मोशी तरोली भागामध्ये काही अनधिकृत बांधकामं पाडण्यात आली, जे की पूर रेषेमध्ये होती, ब्लू लाईनच्या आतमध्ये होती, जिथे की परवानगी नसते कुठल्याही प्रकारच्या बांधकामाला किंवा कुठल्याही विकास कामाला ब्लू लाईनच्या आतमध्ये परवानगी नसते. तर ती अशी बांधकामं पाडण्यात आली, जे की मध्यमवर्गीय जी छोटी चाकरमानी लोक असतात त्यांनी 1 गुंठा अर्धा गुंठा घेऊन ती घरं बांधली होती. त्यांच्यात त्यांची चुकी आहेच. ती जागा त्यांनी नव्हती घ्यायला पाहिजे, पण कदाचित बिल्डरनी किंवा ज्यांनी कोणी ती जागा विकली त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने त्यांना दाखवली असणार आहे. पण त्याच भागामध्ये म्हणजे क्षेत्राच्या पूर लाईनच्या भागामध्ये काही मोठ्या स्कीम आहेत, जिथे असा संशय येतो की हे मोठ्या स्कीम सुद्धा पूर रेषेमध्ये असू शकतात. आणि बघून कळतं की नदीला एकदम लागून मोठ्या मोठ्या स्कीम आहेत. तुम्ही आतमध्ये खोलवर जाऊन टीपी प्लॅन वगैरे चेक केला तर तिथे असं जाणवलं की जी काही जुनी जी पूर रेषा होती आणि जेव्हा ही नवीन स्कीमची बांधकामं चालू झाली तर ती पूर्ण पूर रेषा शिफ्ट करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही जर आता कुठल्या अधिकाऱ्याकडे जाऊन हा प्रश्न विचारला की ही बांधकाम इथे कसं काय, ही जी मोठी बांधकाम आहे ती इथे कसं काय, तर ते तुम्हाला ते नकाशा दाखवतील आणि म्हणतील की बघा ही ब्लू लाईन इथे आतमध्ये आहे. सांगण्याचा उद्देश असा की जागा घेताना व्यवस्थित चेक करून जागा घ्या, कारण प्रॉब्लेम हा फक्त छोट्या लोकांना होतो. बाकी बिल्डर लॉबी आणि जे मोठ्या स्कीमवाली जी लोक आहेत, तर प्रश्न असा पडतो की पूर्ण पिंपरी चिंचवड गव्हर्नमेंट किंवा आयुक्त नियमाने, कारण त्यांच्या ताब्यामध्ये सध्या सगळा विषय आहे. कारण महानगरपालिका निवडणुकाच नाही झाल्या, त्यामुळे नगरसेवक वगैरे सगळे हे बरखास्त आहेत. तर कुणासाठी काम करतात ही सरकारी लोक नगरपालिकेची माहिती नाही. आणि असो, पण तुम्ही तुमचे व्यवस्थित चेक करून जागा घ्यावी हीच विनंती. ओके.